तब्बल 3 महिन्यानंतर अस्तित्वात आलेल्या स्थायी समिती सभापती पदासाठी काँग्रेसकडून दिलीप पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे। तब्बल 3 महिन्यानंतर अस्तित्वात आलेल्या स्थायी समिती सभापती पदासाठी रस्सीखेच दिसून आली। सभापती पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये थेट लढत असून वेळेनंतर काँग्रेसच्या दोघा सदस्यांचे अर्ज आल्यानं प्रशासनाकडून ते नाकारण्यात आल्यानं पुन्हा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। महापालिकेच्या स्थायी सभापती पदासाठी काँग्रेसच्या महापौर गटाकडून दिलीप पाटील आणि राष्ट्रवादीकडून संगीता हार्गेंचा अर्ज दाखल करण्यात आला। त्यानंतर प्रशासनाच्या घड्याळानुसार काँग्रेसच्या निर्मला जगदाळे आणि प्रदीप पाटील यांचा अर्ज आल्यानं प्रशासनाकडून या दोघांचे अर्ज नाकारण्यात आले। त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला। प्रशासनाच्या घड्याळानुसार प्रदीप पाटील आणि जगदाळे यांचे अर्ज मुदत संपल्यानंतर आले। त्यामुळे नगरसचिव हळिंगळे यांनी अर्ज स्वीकारायला नकार दिला। यावेळी नगरसेवक आणि नगरसचिव यांच्यात वादावादीही झाली। मात्र नगरसचिव शासकीय वेळेत ठाम राहिल्यानं अखेर निर्मला जगदाळे आणि प्रदीप पाटील यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार केली। त्यामुळे सभापती अस्तित्वात येण्या अगोदरच स्थायीतील गोंधळाला सुरुवात झाली आहे। 5 डिसेंबर रोजी सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या स्थायी समितीच्या चेअरमन पदासाठी निवडणूक आहे। पक्षश्रेष्ठीने दिलीप पाटील सांगलवाडी यांचं नाव जाहीर केले नसल्याकारणानं आम्ही त्यांचा अर्ज भरलेला आहे आणि त्यासाठी जे करावं लागेल कायदेशीर व्हीप काढणे किंवा आमच्यात मुस्लिमांची समजूत काढणे हे सर्व पक्षश्रेष्ठी आणि आम्ही सगळेजण मिळून करणार।